बिहारमध्ये बदलाचं वारं फिरतंय. नितीश कुमारांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन 4 महिने झालेत. तेवढ्यातच खांदेपालटाची चर्चा सुरू झाली. बिहारच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? नितीश कुमारांच्या राजीनाम्याची चर्चा का होते? आणि बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा होईल का? याच प्रश्नांची उत्तरं विस्तारानं जाणून घेऊयात. सगळ्यात आधी नेमक्या चर्चा काय सुरू आहेत ते बघूयात. 16 मार्चला राज्यसभेच्या 37 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात बिहारच्या 5 जागांचाही समावेश आहे. आता विषय इतर 4 जागांचा नाही तर केवळ एका जागेचा आहे. कारण ही जागा नितीश कुमारांना मिळण्याची शक्यता आहे. बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची चर्चा सुरू आहे. चर्चेमागचं कारण म्हणजे जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा अचानक दिल्लीहून पाटण्याकडे रवाना झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ सुरू झाली. संजय झा यांनी पाटण्याला निघण्यापूर्वी केंद्रीय मंत्री ललन सिंह यांची भेट घेतली. ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सतत संपर्कात असल्याचं सांगितलं जातंय. या घडामोडींमुळे बिहारमध्ये सत्तेचं समीकरण बदलणार हे आता जवळपास निश्चित मानलं जातंय. बिहारमध्ये जे राजकीय नाट्य सुरू आहे त्यानुसार खरं तर आधी त्यांचा मुलगा निशांत कुमार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र आता नितीश कुमार राज्यसभेवर जातील आणि निशांत कुमार यांना बिहारचं उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. सहसा राजकारणापासून दूर असणारे निशांत कुमार नितीश कुमारांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 1 मार्चला बरेच सक्रिय दिसले. त्यामुळे त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश होईल याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या सगळ्या चर्चा एकमेकांना पूरक ठरतायत. याशिवाय बिहार सत्ता स्थापनेच्या आधीच हा फॉर्म्युला ठरला असेल असंही काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. यामागचं कारण म्हणजे त्यावेळी नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देणं हे भाजपला आणि नितीश कुमारांना देखील फायद्याचं होतं. नितीश कुमारांना मुख्यमंत्री करून भाजपने महाराष्ट्रात एकनाथ शिंदेसोबत जे केलं ते प्रत्येक राज्यात आम्ही करणार हा नरेटिव्ह सेट केला. त्यामुळे भाजपवर मित्र पक्षांचा विश्वास वाढला. भाजपने निवडणुकीच्या आधीपासून नितीश कुमारांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनाच मुख्यमंत्री केल्यानं भाजपने शब्द पाळला असा मेसेज जनतेत गेला. शिवाय भाजपला जास्त जागा मिळून देखील भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री करून सरकारमध्ये असलेल्या पक्षात विश्वास दृढ केलाय. आता नितीश कुमारांचा काय फायदा झाला तर पहिलं म्हणजे नितीश कुमार निवडणुकीच्या आधी आजारी असल्याच्या चर्चा होत्या. विरोधकांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. जर भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला नसता तर नितीश कुमार खरंच आता बिहारची धुरा मुख्यमंत्री म्हणून सांभाळू शकत नाहीत का हा प्रश्न ठळक झाला असता. तेव्हा मुख्यमंत्री पद स्वीकारून नितीश कुमारांनी एक प्रकारे स्वतःचं राजकीय महत्त्व अधोरेखित केलं. सुशासन बाबू म्हणून जनतेतील प्रतिमा पुन्हा निर्माण केली. बिहारच्या राजकारणाला नितीश कुमारांशिवाय पर्याय नाही हे कुठंतरी सिद्ध केलं. त्यामुळे आता नितीश कुमारांना स्वतः राज्यसभेवर तर जाता येतच आहे, मात्र त्यासोबतच मुलाला उपमुख्यमंत्रीपद देऊन निशांत कुमारांचं राजकीय भविष्य सिक्युअर करणं देखील त्यांना जमतंय. तसंच आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा सगळा प्लॅन बिहारच्या निवडणुकीच्या आधीच ठरला होता का असा प्रश्न पडतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.